शेंगदाण्याचं कूट आहे, मिरचीची पेस्ट, थोडा लसूण सोलून ठेवला आहे, हे भाजलेलं वाटण, हे कच्चं वाटण. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींना रोजच्या स्वयंपाकात आपल्या बऱ्याच वेळा आपल्याला काही गडबडीच्या वेळेत काय होतं, घरात कधी वाटण असतं नसतं, कधी शेंगदाण्याचं कूट असतं नसतं. आणि वाटण, शेंगदाण्याचं कूट, मिरची वगैरे घरात असलीच पाहिजे, कोथिंबीर, आलं सगळं. आणि गडबडीच्या वेळेला कधी आपल्याकडे मसाला वाटण नसलं केलेलं की मग जरा घाई होते. त्यासाठी आपण थोडंसं वाटण करून ठेवलं तर ते बरं पडतं. वाटणाशिवाय तर शक्यतो कोणत्या भाज्या आपण करत नाही. आज मी तुम्हाला जरा गडबडीच्या वेळेस उपयुक्त अशा काहीतरी गोष्टी करून ठेवू आपण, दाखवते. वाटणं वगैरे करून दाखवते मी, त्यामुळे जरा स्वयंपाक करायला मदत होते, पटकन होतं. हे बघा, हे खोबरं मी पाण्यात घालून ठेवलं होतं 10 मिनिटं. कारण बऱ्याचदा खोबरं आपण एक तर फ्रीजमध्ये ठेवतो किंवा मग बाहेर ठेवतो, ते कडक होतं. मग असं जरा पाण्यात 10 मिनिटं काढून ठेवलं ना, खोबरं स्वच्छ पण होतं आणि मऊ पण होतं चिरायला. हे आलं घेतलं आहे, कोथिंबीर धुवून घेतली, स्वच्छ काड्यांसकट घेतली कारण कोवळी आहे. लसूण, हे 3 कांदे, मिरच्या घेतल्यात मी, शेंगदाणे, हे सगळं दाखवते मी तुम्हाला. 2 प्रकारची वाटणं करू आपण. हे खोबरं चिरून घेते, कांदे चिरून घेते, लसूण सोलून घ्यायचं आहे. मग दाखवते मी. शेंगदाणे वगैरे भाजून घेऊ आपण. शेंगदाणे भाजायला घेते आधी मी. आधी कोरड्या कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाले चांगले, काढून घेते मी. हे बघा, हे खोबरं चिरून घेतलं आहे मी. खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेणार आहे. हे वेगळं वाटण आहे. आणि हा कांदा वगैरे चिरून घेतला आहे. थोडा गरम मसाला घेतला आहे बघा. लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर हे मी भाजून घेणार आहे आधी. हे कच्चं घेणार आहे, हे भाजून घेणार आहे. आधी हे भाजून घेते चला मी. दालचिनी, लवंग, काळे मिरे टाकते आधी तर. कांदा भाजून घेते चांगला. कांदा भाजलाय, खूप करपवायचा पण नाही, काढून घेते मी आता आणि मग खोबरं भाजते. लसूण पण त्यात टाकते, कढीपत्ता हे पण भाजून घेते. सगळं पण काढून घेते मी. भाजून झालं ते वाटण. ह्या मिरच्या आहेत ना, त्या अशाच टाकून देते मी ह्यात. जरा गरम करायच्या, भाजायच्या नाहीत. हे बघा, हे शेंगदाणे भाजून झाले. ही कोथिंबीर या दोन्ही वाटणात अर्धी अर्धी घालणार आहे मी. हे भाजलेलं वाटण आणि हे कच्चं वाटण. शेंगदाण्याचं कूट करून घेते मी, मग हे वाटणं करून घेते. आणि त्या मिरच्या त्याची वेगळी पेस्ट करून घ्यायची. त्यामुळे कसं, जरा हे सगळं साहित्य असलं ना केलेलं, स्वयंपाक करायला भरपूर मदत होते. दाखवते तुम्हाला सगळं केल्यावर मी. हे बघा, ही वाटणं करून झाली. हे आपलं जे कांदा खोबरं सगळं भाजून घेतलं होतं आपण, ते वाटण. हे कच्चं, म्हणजे कच्चं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर वाटून घेतली होती ती. हे शेंगदाण्याचं कूट, मिरची, अशी मिरचीची पण पेस्ट करून ठेवली आपण, थोडं मीठ टाकून, तरी पटकन उपयोगाला येते पालेभाज्या वगैरे करायच्या असल्या तर. मधल्या वेळात थोडासा लसूण सोलून ठेवावा. हे जर सगळं रेडी असलं तर स्वयंपाक करायला खूप मदत होते, पटकन होतो स्वयंपाक. नाहीतर मग भाजी घालायची असली, वाटण नसलं की वाटण करण्यात खूप वेळ जातो. तसं हे करून ठेवत जा. हे आपल्या प्रत्येक गृहिणीला माहितीच असतं.
मी पण हे करून ठेवते. मला साधारण निदान 8 दिवस तरी माझं हे वाटण राहतं. थंडीच्या दिवसात तर खराब होत नाही, पण उन्हाळ्यात मात्र जरा खराब व्हायची भीती असते. तर मग त्यात काय करायचं, 1 चमचा मीठ घालून ठेवायचं. एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलं तुम्ही हे वाटण तर 8 दिवस नक्कीच राहतं. शेंगदाण्याचं कूट पण राहतं. उपवास वगैरे असला तर पटकन आपण ते वापरू शकतो. लसूण सोललेला असला तरी पटकन तो आपल्याला वरणाला फोडणी घालायची असली, काय पालेभाजी करायची असली तरी पटकन होतं. कसं वाटलं सांगा. तुम्ही करता का अशी तयारी? माझ्याकडे हे वाटण नेहमी केलेलं असतं. कसं वाटलं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.